रायगड जिल्ह्यातील नेरळमध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे। पुलाचे काम अपूर्ण, पुलाला सुरक्षा रेलिंग नाही आणि दोन्ही बाजूची खडी पावसात वाहून गेल्यानं आता या पुलावरून वाहनांचा प्रवास पूर्णपणे धोकादायक बनलाय। नेरळ ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणाकडून रजिस्टर ऑफिस जवळ समर्थ मठ आणि शंकर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर आरसीसी साकव पुलाचे काम करण्यात आले। मात्र हे काम आजही पूर्ण झालेलं नाहीये। पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेली खडी मुसळधार पावसात वाहून गेली आहे, तर पुलाला आवश्यक असलेले सुरक्षा कठडेच उभारण्यात आले नाहीत। याच निष्काळजीपणाचा फटका काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी बसला। समर्थ मठात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असताना एका चारचाकी वाहनाचे चाक थेट रस्त्याच्या कडेला घसरले आणि वाहन नाल्यात जाण्याची वेळ आली। मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत चालकाला आणि वाहनाला सुरक्षित बाहेर काढलं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ठेकेदारानं काम अर्धावट सोडले, कामाचं बिल काढले आणि त्यानंतर कामाकडे पूर्णपणे पाठ फिरवली। आज परिस्थिती अशी आहे की या पुलावरून दुचाकी वाहन चालवणेही धोक्याचं ठरले। विशेष म्हणजे या पुलासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हा परिषद आणि बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता। संबंधित अधिकाऱ्यांनी निधी मंजुरीची शिफारस केली होती, मात्र निधी उपलब्ध होऊनही काम दर्जेदार आणि पूर्णत्वास का गेलं नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथे पाईप साकवाऐवजी आरसीसी स्लॅब पूल मंजूर करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। दरम्यान जोपर्यंत या पुलाचं काम पूर्ण होत नाही आणि सुरक्षा रेलिंग बसवली जात नाही, तोपर्यंत नागरिकांच्या जीवाला असाच धोका कायम राहणार आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।